पाण्यासाठी हतबल झालेल्या नागरिकांना दिलासा। नगरसेवक अभिजित भोसले यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर अखेर न्याय। 4 दिवसात सुरळीत होणार पाणी पुरवठा। प्रशासन ठेकेदाराला जागेवर आणत घेतले ऐतिहासिक निर्णय। गेल्या अनेक दिवसापासून थेंब थेंब पाण्यासाठी त्रस्त झालेल्या सांगलीतील नागरिकांच्या डोळ्यात अखेर दिलासाचे अश्रू तरळले। गॅस पाईपलाईनच्या बेजबाबदार खुदाईमुळे विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर नगरसेवक अभिजित भोसले यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला जाग आली असून येत्या 4 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे। प्रभाग क्रमांक 18 मधील विठ्ठलनगर, रामकृष्ण परमहंस सोसायटी, अण्णा सदगोंडा पाटील नगर आणि धामणी रोड परिसरातील नागरिकांनी गेले कित्येक दिवस पाण्याअभावी अक्षरशः हाल सोसले। घराघरात पाण्याच्या टाक्या रिकाम्या, महिलांची पाण्यासाठीची धावपळ, लहान मुलांचे हाल या सगळ्या वेदनादायी परिस्थितीने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते। फुटलेल्या पाईपलाईन्समधून लाखो लिटर पाणी वाया जात असताना दुसरीकडे नागरिकांना एक थेंब पाण्यासाठीही संघर्ष करावा लागत होता। हा अन्याय पाहून नगरसेवक अभिजित भोसले यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला। यापूर्वी महासभा आणि स्थायी समितीत आवाज उठवूनही दुर्लक्ष होत असल्याने अखेर त्यांनी स्वतः मैदानात उतरून अधिकाऱ्यांना आणि ठेकेदाराला प्रत्यक्ष समस्याग्रस्त ठिकाणी आणले। आज झालेल्या पाहणीत पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, अभियंते, कर्मचारी तसेच गॅस पाईपलाईन प्रकल्पाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते। प्रत्येक गळती, प्रत्येक फुटलेली पाईपलाईन आणि प्रत्येक खराब झालेला रस्ता स्वतः पाहून भोसले यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। नागरिकांच्या वेदना त्यांच्या शब्दात स्पष्ट जाणवत होत्या। या पाहणीनंतर तात्काळ निर्णय घेत पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश देण्यात आले। नुकसान झालेल्या पाईपलाईन्स बदलणे, गळती त्वरित दुरुस्त करणे, चोकअप साफ करणे आणि संपूर्ण नुकसानीचा पंचनामा अहवाल तयार करणे याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले। यावेळी नागरिकांना दिलासा देताना नगरसेवक अभिजित भोसले भावुक होत म्हणाले, माझ्या भागातील नागरिकांना पाण्यासाठी अशा प्रकारे त्रास सहन करावा लागणे ही अत्यंत वेदनादायक बाब आहे। येत्या 4 दिवसात सर्व समस्या मार्गी लावून प्रत्येक घरापर्यंत सुरळीत पाणी पोहोचवणे ही माझी जबाबदारी आहे। या ठोस निर्णयामुळे हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून अनेक दिवसांच्या संघर्षानंतर आता त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा पाण्याचा हक्क परत येणार आहे। नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत नगरसेवक अभिजित भोसले यांचे मनापासून आभार मानले आहेत। आता सगळ्यांच्या नजरा प्रशासन आणि ठेकेदाराच्या कामगिरीकडे लागल्या असून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कितपत होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। जवळपास महानगरपालिकेच्या अस्तित्वात आल्यापासून म्हणजे 2026 ची निवडणूक झाल्यापासून सन्मान्य सदस्यांची महासभा अस्तित्वात आल्यापासून पहिल्या महासभेपासून ओरड आहे की पाणी पुरवठ्यासंदर्भातल्या तक्रारी आहेत आणि या सगळ्या तक्रारींमध्ये जी भर पडते ती फक्त गॅस पाईपलाईनच्या खुदाईमुळे। आत्ता माझ्यासोबत माध्यमांच्या प्रतिनिधीसुद्धा पाणी केली। जवळपास सर्व रस्त्यांची चाळण झालेली आहे, सर्व रस्त्यांना लिकेजेस झालेले आहेत आणि त्या ठिकाणी आता काही भागात टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय। याला जबाबदार पाणी पुरवठा विभाग आणि ज्यांनी परवानगी दिली ते बांधकाम विभाग आणि त्याचे शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता हे जबाबदार आहेत आणि या संपूर्ण याला गॅस पाईपलाईनची खोदाईची बेजबाबदारपणे चालू आहे ती संपूर्णपणे जबाबदार आहे। आता या तिघांनाही इतर ठिकाणी पाचारण केलं होतं। ही गॅस खोदाईच्या नुसार झालेले लिकेजेस काढण्यासाठी यादी बनवून घेऊन ताबडतोब यंत्रणा लावण्यात आलेली आहे। परंतु हे सगळं करण्यासाठी आज ज्या पद्धतीचा पवित्रा घ्यावा लागला तो पवित्रा घेतल्यानंतर प्रशासनाला जाग येते ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळं प्रशासनाला जाग आणायला याच्या पुढं प्रशासनाच्या विरोधात आणखीन आक्रमक व्हावं लागलं तर आम्ही ते होऊ। महासभेत निश्चितपणाने मी अहवाल मागितला आहे की ज्या ज्या ठिकाणी खोदाईमुळे झालेलं नुकसान आहे ते मग रोडचं असू देत किंवा पाईपलाईनचं असू देत त्या संदर्भातला अहवाल माझ्यासमोर आल्यानंतर मी पुढच्या पातळीवरती गॅस पाईपलाईन कंपनीच्या विरोधात फौजदारी दाखल करण्यासाठीची प्रक्रिया पार पाडणार आहे आणि येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सगळे प्रश्न सुटले नाहीत तर येणाऱ्या 17 तारखेला निश्चितच महानगरपालिका महासभेत सुद्धा आंदोलनाचा पवित्रा असेल।